या ठिकाणी शेतकरी आत्महत्येपासून आझादी पाहिजे आहे. आम्हाला या ठिकाणी जे शिक्षणाची महागाई आहे, त्या ठिकाणी शिक्षणाचे जे खाजगीकरण आहे त्यापासून आझादी पाहिजे आहे. आणि अँटी गव्हर्नमेंट होणे म्हणजे काही अँटी नॅशनल होणे असं नाही आहे. आम्ही चांगलं शिक्षण, आरोग्य, रोजगार कशासाठी मागतो? या देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मागतो आहे की या देशाची छाप पुढे गेली पाहिजे. आज शिक्षणामध्ये रिसर्चवरचा यांनी पैसा कमी केलेला आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये मी महाराष्ट्रामधनं आहे. आपण बघू शकता की महाराष्ट्र राज्यातील 18,000पेक्षा जास्त मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला. 65,000 सरकारी शाळा ह्या दत्तक शाळा योजनेच्या अंतर्गत त्या ठिकाणी प्रायव्हेट प्लेयर्सच्या घशात घालण्याचा निर्णय या सरकारनं घेतला. 419 गव्हर्नमेंट ITI महाराष्ट्र शासनानं मंदिर ट्रस्टला देण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षणाचे जर खाजगीकरण होईल, शिक्षणाची गुणवत्ता जर ढासळेल तर हा देश पुढे जाईल का? हा प्रश्न आहे. म्हणून आमची जी लढाई आहे ही शिक्षणासाठी आहे, आरोग्यासाठी आहे, रोजगारासाठी आहे. या ठिकाणी या देशामध्ये सुईसुद्धा बनत नाही. या आपल्या मोबाईलची बॅटरी चायनामधून येते. आणि जर असेल तर हा देश कसा आत्मनिर्भर होईल? या देशामध्ये शिक्षण नसेल तर हा कसा विश्वगुरू होईल? व्हिजन 2020 आपलं होतं. काय झालं व्हिजन? आता 50वर गेलं. पण शिक्षणावरचा जर खर्च कमी करून, रिसर्चवरचा खर्च करून जर तो पैसा प्रायव्हेट प्लेयर्ससाठी जर वापरण्यात असेल तर खऱ्या अर्थानं हा देश पुढे जाणार नाही. आणि या आम्ही पण भगतसिंगाला मानणारे आहोत. आणि ह्या देशामध्ये समतामूलक समाजाची निर्मिती आम्हाला करायची आहे. या देशामध्ये इक्वॅलिटी आम्हाला आणायची आहे. आणि स्वातंत्र्य, आपल्या संविधानिक मूल्ये जी आहेत ती खऱ्या अर्थाने या ठिकाणी इम्प्लिमेंट झाली पाहिजे. त्यासाठीचं आमचं